नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज श्रोते हो, जाणता हृदय आहे. या कार्यक्रमामध्ये आपण श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट आणि रिसर्च सेंटरचे डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्याशी गप्पा मारतो आहोत. आजही ते आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. डॉक्टर साहेब, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वास. नमस्कार हरिभाऊ. नमस्कार नाशिककरांनो. डॉक्टर, आपण हृदयाशी संबंधित गप्पा मारतो आहोत. आपण तपासण्या बघितल्या, आपण एन्जिओग्राफी बघितली, आपण एन्जिओप्लास्टी बघितली, आपण हृदयाच्या शस्त्रक्रियेपर्यंत आलो. पण जेव्हा आपण ग्राफी करतो तेव्हाच प्लास्टी करायची का, याच्यावरती पण आपण गप्पा मारल्यात. एन्जिओप्लास्टी जी करतात ती त्या नसा मोकळ्या होण्यासाठी असते. आणि मग तरी सुद्धा हृदयाची शस्त्रक्रिया करण्याची गरज का पडते? स्वाभाविक प्रश्न आहे हा, आणि त्याला उत्तर खूप सोपं आहे. अरे भाऊ, आपण माणसं आहोत आणि आपल्या शरीराची वयानुसार झीज होत राहते. जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं प्रत्येक अवयवाची झीज होते, आणि हृदयाच्या रक्तवाहिन्या हा काही त्याला अपवाद नाही आहे. आपण अँजिओप्लास्टी करतो तेव्हा अस्तित्वात असलेले त्या ठिकाणी असलेले ब्लॉक्स आपण अँजिओप्लास्टी करून तिथे स्टेंट टाकून दूर करतो. पण अँजिओप्लास्टी झाल्यानंतर काही वर्षांनंतर नवीन ठिकाणी ब्लॉक्स होऊ शकतात, किंवा आता ड्रग इल्युटिंग स्टेंट्सबद्दल आपण बोललो किंवा मेडिकेटेड स्टेंटबद्दल आपण बोललो, तर मेडिकेटेड स्टेंट्समध्ये सुद्धा 10% लोकांना त्याच ठिकाणी परत ब्लॉक होण्याची शक्यता असते, आणि त्यामुळे परत अँजिओप्लास्टी करणं किंवा बायपास करणं याची गरज भासू शकते. आता ब्लॉक कुठे आहे आणि त्याच्यात कॅल्शियम किती आहे, तो 100% ब्लॉक आहे की त्यापेक्षा कमी आहे, ब्लॉकची लांबी किती आहे, ब्लॉक लेफ्ट मेन म्हणजे हृदयाची प्रमुख रक्तवाहिनी त्याच्या तोंडाशी आहे का, किंवा त्याच्या जिथे ती बायफर्केट होते म्हणजे जिथे ती दुभाजते तिथे होतो का, याच्यावर परत अँजिओप्लास्टी करायची की बायपास सर्जरी करायची हा निर्णय अवलंबून असतो. जर ब्लॉकची लांबी खूप जास्त असेल आणि त्यात कॅल्शियम असेल, तो ब्लॉक वाकडा तिकडा असेल, तर मग अशा ठिकाणी अँजिओप्लास्टी करणं थोडंसं अवघड जातं. आणि फक्त प्रोसिजरच नाही तर त्याच्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी परत ब्लॉक होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा व्यक्तींमध्ये आपण बायपास प्रेफर करतो. आता बऱ्याच पेशंट्सना डायबिटीस असतो. मी सुरुवातीला सांगितलं होतं की जवळपास ज्यांना बायपासची किंवा अँजिओप्लास्टीची गरज पडते अशा लोकांपैकी 35% लोकांना मधुमेह किंवा डायबिटीस असतो. डायबिटीसच्या पेशंट्समध्ये अँजिओप्लास्टी नंतर ब्लॉक होण्याची शक्यता इतर पेशंट्सपेक्षा थोडीशी जास्त असते. म्हणून आपण बायपास डायबिटीसच्या पेशंट्सना बायपासचा सल्ला जास्त देतो. बऱ्याच वेळा लोकांना हा प्रश्न पडतो की हो, आमच्या पेशंटला तर डायबिटीस आहे, पण तुम्ही बायपास करायचा सल्ला देताय, मग ती जखम भरून कशी येणार, मग त्याला त्रास होणार नाही का? तर डायबिटीस जरी असला तरी आपण शुगर नियंत्रणात ठेवली तर जखम भरण्यासाठी इतरांपेक्षा जास्त वेळ लागत नाही, किंवा त्याच्या जास्त गुंतागुंती सुद्धा तयार होत नाही. त्यामुळे डायबिटिक पेशंट्समध्ये सुद्धा बायपास हे सुरक्षित उपाय आहे किंवा पर्याय आहे. उलट बायपासमुळे परत ब्लॉक होण्याची शक्यता थोडीशी कमी राहते अँजिओप्लास्टीपेक्षा. आता बायपासचं सुद्धा 2 प्रकार असतात. एक ओपन हार्ट सर्जरी आपण उरअस्थी कापून करतो किंवा मध्यभागी छेद घेऊन करतो, छातीच्या मध्यभागी, आणि ते हाड हनुमंत होतो, ते हाड फाकवून मग हृदयापर्यंत जातो. आता नवीन टेक्निक प्रमाणे ज्याला आपण लॅटरल थोरॅकोटॉमी म्हणतो किंवा मिनिमली इन्व्हेसिव्ह कोरोनरी आर्टरी सर्जरी, म्हणजे कमीत कमी काटछाट करून बायपास सर्जरी करणं. तर आपण आपल्या 4थ्या आणि 5व्या बरगडीच्या मध्ये छेद घेतो, बरगडीच्या मध्ये म्हणजे बरगडी पण कापत नाही, आणि मग तिथे फाकवून हृदय त्या बाजूचा फुफ्फुस कोलॅप्स करून घेतो आणि
हृदयापर्यंत पोचतो. त्यासाठी वेगळ्या प्रकारच्या उपकरणांची गरज असते. पण या सर्जरीनंतर काय होतं की जे मोठी जखम असते उरोअस्थी कापण्याची, ती टाळली जाते आणि साईडच्या इन्सिजनमधून किंवा छेदामधून हृदयापर्यंत जाऊन बायपास सर्जरी करता येते. आता त्याच्यातही खूप बदल झालेत. आधी लॅटरल थोरॅकोटॉमी किंवा मिकास, ज्याला मिनिमल इन्व्हेसिव्ह कॉर्नरी आर्टरी सर्जरी म्हणतो, त्याने फक्त डाव्या बाजूची एक रक्तवाहिनी ऑपरेट करता येत होती. पण आता तंत्रज्ञानात वेगाने बदल होत आहेत आणि त्यामुळे त्या छेदातून हृदयाच्या कुठल्याही रक्तवाहिनीला अप्रोच होता येतं आणि ऑपरेशन करता येतं. ह्या ज्या मध्यभागी छेद घेतलेला ऑपरेशन आहे, त्याच्यानंतर ते हाड जुळण्यासाठी सरासरी 3 महिने लागतात. कारण तो छेद घेतल्यानंतर आपण ते हाड जुळण्यासाठी स्टीलच्या वायर्सचे सुचर्स किंवा टाके घेतो. तसं बाजूच्या छेदामध्ये कुठल्याही स्टील सुचर्सची गरज नसते किंवा हाडाला आपण कापलेलं नसल्यामुळे ती जखम भरण्यासाठी वेळ ज्याला कमी लागतो. दुर्बिणीतून शस्त्रक्रिया असं दुर्बिणीतून म्हणता येईल. शस्त्रक्रिया असं म्हणता येईल. फक्त एवढंच आहे की ही सर्जरी थोडी महाग जाते, कारण त्यासाठी वेगळी उपकरणं लागतात, स्पेशल उपकरणं लागतात आणि त्यामुळे ती सर्वसामान्यांना परवडतेच असं नाही. पण ही मध्यभागी जरी छेद घेऊन शस्त्रक्रिया केली तरी 3 महिन्यात ते हाड पूर्णपणे जुळतं. आता अनेक उदाहरणं मला माहिती आहेत की बायपास सर्जरी झाल्यानंतर साधारण 8 ते 10 दिवसांनंतर ते बैठे कामं सुरू करतात, ऑफिसची अच्छा. कामं सुरू हा, करतात. हा. समजा वर्क फ्रॉम होम असेल तर ते हम्म. करू शकतात. हम्म. बायपास नंतरची रिकव्हरी जी आहे ही जखमेपेक्षा आपल्या मनामध्ये आहे. हम्म. जर आपल्या मनाने घेतलं की अरे माझी एवढी मोठी सर्जरी झाली, ऑपरेशन झालंय, आता माझं कसं होणार, आता कसं ती जखम भरून निघणार, मग तो बिचारा खचून जातो आणि मनाने खचल्यामुळे तो अगदी वयस्कर व्यक्तीसारखा चालायला बोलायला लागतो, त्याची एकूण वर्तणूकही बदलते. पण तसं होण्याचं काहीच कारण नाहीये, कारण आपण ते हाड स्टीलच्या वायर्सने बंद केलेलं असतं. ती जखम चांगली बंद झालेली असते. साधारण 4 आठवड्यांमध्ये आपण आपली नियमित कामे सुरू करू शकतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की बायपास सर्जरी झाल्यानंतर आपण हॉस्पिटलमध्येच सर्जरीच्या 4थ्या दिवशी पेशंट्सना जिना चढायला लावतो क्या बात आहे. आणि त्याला जाणीव करून देतो की बाबा आता तू व्यवस्थित आहेस, तू खचून जाऊ नकोस, तू तुझं काम पूर्वीसारखं किंवा मी म्हणेल अधिक जोमाने करू शकतो. कारण जोपर्यंत ऑपरेशन होत नसतं तोपर्यंत रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा असतो, हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा मिळत नसतो, हृदय पूर्ण क्षमतेने काम करू शकत नसतं. जे बायपास नंतर परिस्थिती बदलते की हृदयाला रक्तपुरवठा वाढतो, हृदयाची क्षमता वाढते, अधिक कार्यक्षमतेने हृदय काम करू शकतं. त्यामुळे तुम्ही अधिक जोमाने काम करू शकतो. विशेषतः आता आपला शेतीप्रधान देश आहे. माझे जे शेतकरी पेशंट्स असतात ते म्हणतात डॉक्टर ऑपरेशन केल्यानंतर माझं काय आहे, मी पूर्वीसारखं काम करू शकेल का, मी अपंग होईल का, मी आधू होईल का. त्यांना मी हेच सांगतो की बाबांनो, तुम्ही हे लक्षात घ्या की आपण ऑपरेशन तुमच्या फायद्यासाठी करतो आहोत, की ऑपरेशन नंतर तुमचं हृदय अधिक सक्षम होईल, बळकट होईल आणि त्यामुळे पूर्वीपेक्षा तुम्ही जास्त काम करू शकाल. हा, ही गोष्ट आहे की ती जखम भरेपर्यंत तुम्हाला थोडीशी काळजी घ्यावी लागेल, कारण ते हाड जुळेपर्यंत तुम्ही खूप जड काम करू शकत नाही. वजन उचलणं, जोर लावणं, झटका देऊन काम करणं, अशा गोष्टी करू शकत नाही. पण एकदा 3 महिने झाले, ते हाड जुळलं की त्यानंतर तुम्ही कुठलंही काम करू शकता. आणि बऱ्याच वेळा लोकांना प्रश्न असतो की आता माझी बायपास झाली, आता माझं संपलं, याच्यानंतर परत काही झालं तर मी काय करू. म्हणजे एकदा जर कधी एन्जिओप्लास्टी केली हम्म. तर पुन्हा परत एन्जिओप्लास्टी करण्याची गरज पडते पडते. किंवा मी आत्ताच सांगितलं की बायपास एकदा झाली हम्म. पुन्हा परत बायपास करण्याची गरज गरज पडते. पडू शकते. सरासरी जी आर्टेरियल ग्राफ्ट असतो, म्हणजे धमनीचा ग्राफ्ट आपण लावतो, त्याच्यात 10 वर्षांमध्ये ब्लॉकेज होण्याची शक्यता केवळ 10% असते. पण जे व्हेनचे ब्लॉकेजेस असतात त्यामध्ये 10 वर्षात परत ब्लॉकेज होण्याची शक्यता 60% असते. बापरे. आणि आत्ताच मी सांगितलं की आपण माणसं आहोत. जसं वय वाढत जातं तसं रक्तवाहिन्यांची झीज वाढत जाते आणि नवीन नवीन ब्लॉक्स तयार होत राहतात. हा निसर्ग नियम आहे. आपलं आयुष्य मर्यादित आहे
त्याच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही. आपण काहीही जरी उपचार केले, कितीही प्रतिबंधात्मक उपाय केले, किती मोठमोठे योगी होऊन गेले, पण त्यांना आजार आणि मृत्यू हा अटळ आहे. त्यामुळे आपण आजचं मरण उद्यावर ढकलतोय हे लक्षात घ्यायचं, किंवा आजचा आजार उद्यावर ढकलतोय. त्यामुळे अँजिओप्लास्टी केली तरी सुद्धा परत अँजिओप्लास्टीची काही वर्षांनी गरज भासू शकते. बायपास केलं तरी सुद्धा काही वर्षांनी परत बायपास करण्याची गरज भासू शकते. एकदा काय, दोनदा काय, 3-3 वेळेस बायपास झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. अरे बापरे. आपल्या भारताचे माजी पंतप्रधान श्री मनमोहन सिंग यांची 3 वेळा बायपास झाली आणि तरी सुद्धा ते पूर्ण सक्षमतेने पंतप्रधान पदाची सर्व जबाबदाऱ्या निभावत होते. हे सगळ्यात मोठं उदाहरण. त्यामुळे आपण घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही की बायपास झालं म्हणजे माझं सगळं संपलं, आता मी फक्त घरात बसणार. तसं नाहीये. बायपास करून लोक सगळी कामं करू शकतात. पण मग पुन्हा परत न होण्यासाठी, जसं आपण जीवनशैलीबद्दल पण बोललो, बरोबर. खाण्यापिण्याच्या सवयीबद्दल बोललो, बरोबर. त्याच्यात काही जर बदल केला किंवा खाण्यापिण्याच्या सवयी केल्या तर हे टाळू शकतो. आपण टाळू शकतो किंवा पुढे ढकलू शकतो. अच्छा. कारण आपली शरीर प्रकृती असते. कारण आपण जर बघितलं की जे रिस्क फॅक्टर्स आहेत, ब्लड प्रेशर, डायबिटीस, स्मोकिंग, कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा, हे जे मेजर रिस्क फॅक्टर्स आपण बघितले, हे 2 व्यक्तींमध्ये आपण तुलना केली की दोघांनाही ब्लड प्रेशर आहे, पण एकालाच हार्टचा प्रॉब्लेम येतो, एकाला होत नाही. किंवा पावसामध्ये 2 जण भिजले, एकाला सर्दी होते, दुसऱ्याला होत नाही. तर ती शरीर प्रकृती असते. काही गोष्टी अजूनही विज्ञानाला उलगडलेल्या नाही आहेत की ह्या का होतात, की 2 जण पावसात भिजले तर एकाला सर्दी होते, दुसऱ्याला का होत नाही. तर ती त्याची शरीर प्रकृती आहे, त्याची रोगप्रतिकार शक्ती थोडीशी कमी आहे. तसंच काहीसं हृदयाच्या धमन्यांच्या आजारांमध्ये होतं की 2 सिगरेट ओढणारे मित्र आहेत, त्यातले एकाला हार्टचा प्रॉब्लेम होतो, एकाला होत नाही. तर ज्याची शरीर प्रकृती आहे त्याच्यामध्ये या गोष्टी परत परत होण्याची शक्यता असते. याला अनुवंशिकता हा पण एक गुण असतो का? हो, आपण त्याच्यावर चर्चा केली आहे. अनुवंशिकता, लिंग आणि वय हे बदलता न येणारे रिस्क फॅक्टर्स किंवा घातक घटक आहेत. त्यामुळे तसं जर असेल तर अँजिओप्लास्टी केल्यानंतर किंवा बायपास केल्यानंतर परत कालांतराने ब्लॉक्स होऊन परत ही गोष्ट करण्याची गरज भासू शकते. पण आपण जर काळजी घेतली तर काही प्रमाणात याच्यावर आपण नियंत्रण मिळवू शकतो किंवा ते टाळू शकतो. जसं आपण म्हणालात की जीवनशैलीतले बदल, तर नक्कीच जीवनशैलीतले बदल खूप महत्त्वाचे आहेत. की आपण निरोगी जीवनशैली ज्याला म्हणतात, की सकाळी लवकर उठणं, सकाळी व्यायाम करणं, पोटभर नाश्ता करणं, दुपारचं जेवण थोडं कमी आणि संध्याकाळी 7च्या आत संध्याकाळचं जेवण करणं, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. पूर्णपणे शाकाहारी असणं महत्त्वाचं आहे. कारण असं लक्षात आलंय की मांसाहारी व्यक्तींमध्ये हृदयाच्या धमन्यांचे विकार होण्याचं प्रमाण शाकाहारी व्यक्तींपेक्षा जास्त आहे. कारण मांसाहारात जी चरबी असते त्याच्यात सॅच्युरेटेड फॅट्स किंवा संपृक्त स्निग्धाचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळे रक्तात अडचणी निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. हा आहाराचा भाग आहे. आणि व्यायाम. आता बायपास नंतर आपण फिजिओथेरपी करतो, चेस्ट फिजिओथेरपी करतो. कारण बायपासच्या दरम्यान आपले लंग्स आपण कोलॅप्स करतो आणि पेशंटला व्हेंटिलेटरवर घेतो. ते लंग्स एक्सपांड होणं खूप महत्वाचं असतं किंवा त्यांचं प्रसारण पावणं पूर्ण क्षमतेने काम करणं खूप महत्वाचं असतं. त्यासाठी पेशंट्सना प्राणायाम खूप महत्वाचा आहे. आणि प्राणायामाला काही मोजता येत नाही आपल्याला, की आपण श्वास किती आत घेतो, किती सोडतो, किती वेगाने घेतो, किती वेगाने सोडतो, किती वेळ धरून ठेवतो, श्वास आत घेतल्यावर धरून ठेवणं, श्वास सोडल्यानंतर धरून ठेवणं. तर त्यासाठी स्पायरोमीटर नावाचं एक अतिशय सोपं सुटसुटीत यंत्र म्हणूया आपण किंवा गोष्ट उपकरण म्हणूया. त्याच्यात 3 कॉलम्स असतात आणि त्याच्यात 3 चेंडू असतात. एका बाजूने धरायचं, ओढायचं की ते चेंडू एक एक करून वर जातात. सुरुवातीला अर्धा जातो बायपास झाल्या, मग नंतर 1 जातो, मग दुसरा वरती जायला सुरुवात होतो आणि प्रयत्न करत राहायचा. तर मग डिस्चार्ज होण्याच्या आधी, आम्ही सहसा 5व्या दिवशी डिस्चार्ज करतो, डिस्चार्ज होण्याच्या आधी पूर्ण 3ही चेंडू वरती जायला पाहिजे. तसंच मग ते उपकरण उलट करायचं आणि मग जोरात फुंकायचं. तसं केल्याने ते चेंडू परत वरती जातात.
आणि 1 2 3 असं करून ते तिन्ही चेंडू वरती जायला पाहिजे. हा व्यायाम प्रकार बायपास सर्जरीनंतर खूप महत्त्वाचा असतो आपल्या फुफ्फुसांची क्षमता वाढवण्यासाठी. आणि ती जर क्षमता वाढली तर मग बायपास नंतर जी दम लागण्याची तक्रार असते पेशंट्सची ती कमी होते. जिना चढणं, चालणं हे टप्प्याटप्प्याने बायपास नंतर वाढवत न्यायचं. 1 आठवडा 10 मिनिटं चालायचं, त्यानंतर पुढचा आठवडा 15 मिनिटं चालायचं, त्याच्या पुढचा आठवडा 20 मिनिटं चालायचं. असं टप्प्याटप्प्याने वाढवत नेलं तर अचानकपणे ताण पडत नाही हृदयावर, शरीरावर, त्या जखमेवर. बायपास नंतर आपण अंथरुणातून उठून कसं बसायचं हे सुद्धा महत्वाचं असतं. की डाव्या कुशीवर किंवा उजव्या कुशीवर वळायचं, दोन्ही हातांना टेकू द्यायचा आणि मग उठायचं. असं आपण झोपलेलो आहोत आणि सरळपणे उठायचं तसं करणं टाळायचं, कारण त्यामुळे जखमेवर ताण पडतो आणि जखम भरून येण्यास वेळ लागू शकतो. जसं प्राणायाम सांगितलं मी, स्पायरोमीटर सांगितलं, चालणं सांगितलं, तसंच बायपास नंतर जिने चढणं सुद्धा खूप उपयुक्त ठरतं फुफ्फुसांची आणि एकूणच शरीराची क्षमता वाढवण्यासाठी. आता तुम्ही कदाचित नवीन बायपासचा प्रकार ऐकला असेल की आवेग बायपास सर्जरी किंवा जागरूक अवस्थेत केलेली बायपास सर्जरी. याच्यामध्ये पेशंटला पूर्णपणे भूल दिली जात नाही, म्हणजे पेशंट बेशुद्ध होत नाही, पेशंट व्हेंटिलेटरवर पण घेत नाही. जे पेशंट आपल्याशी गप्पा मारत असताना सुद्धा आपण त्याची बायपास करतो. त्याच्यात पेशंटला व्हेंटिलेटरवर न घेतल्यामुळे फुफ्फुस कोलॅप्स होत नाही आणि रिकव्हरी लवकर होते. ज्या व्यक्तींना फुफ्फुसांचा विकार आहे किंवा ज्यांचं स्मोकिंग जास्त आहे अशा व्यक्तींना व्हेंटिलेटरवर घेतलं तर त्यावरून बाहेर काढणं थोडंसं अवघड जातं. मग अशा व्यक्तींमध्ये आवेग बायपास सर्जरीचा पर्याय आता उपलब्ध आहे, जो आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा करतो. त्यामध्ये पेशंटला फक्त स्पायनल अॅनेस्थेशिया देतो, म्हणजे मानेखालचा भाग बधीर होतो, त्यामुळे त्याला बायपास सर्जरी दरम्यान वेदना जाणवत नाही. पण मानेवरचा भाग म्हणजे मेंदू हा जागा असतो, त्यामुळे पेशंट आपल्याशी छान गप्पा मारत असतो, पेशंट हवं तर गाणं म्हणू शकतो, तो सगळं ऐकू शकतो, बघू शकतो, पण त्याला वेदना होत नाही ऑपरेशनच्या दरम्यान. आवेग बायपास सर्जरी नंतर रिकव्हरी थोडी लवकर होते आणि त्याच्यात फुफ्फुस मी आता सांगितलं कोलॅप्स होत नाही म्हणून. तर बायपास नंतर जसं व्यायामाची काळजी घ्यायला हवी तसंच आपल्या मानसिक आरोग्याची सुद्धा काळजी घ्यायला हवी. कारण जसं मी सांगितलं तसं बायपासमुळे लोक मनाने खचून जातात आणि त्यांची रिकव्हरी उशिरा होते. तर त्यांना समुपदेशन किंवा काउन्सिलिंग हे खूप महत्वाचं असतं. प्रत्येक फॉलोअपला आपल्याला अगदी सेपरेट काउन्सिलरची जरी गरज नसली तरी डॉक्टरांनी किंवा सिस्टरांनी जे जखमेचं ड्रेसिंग करतात ते ब्रदर्स किंवा असिस्टंट डॉक्टर्स यांनी पेशंटचं मनोबल, मनोधैर्य वाढवण्यासाठी त्याच्याशी संवाद साधला पाहिजे की बाबा रे, बायपास झालं म्हणजे काही खूप मोठी गोष्ट झाली नाहीये. आणि ते खरंही आहे, कारण पूर्वी जेव्हा हृदय बंद करून बायपास करायचे तर बायपास सर्जरीला मला आठवतं 6 ते 8 तास लागायचे. आता 2 ते 2.5 तासात बायपास सर्जरी संपते. त्यामुळे बायपास ही काय खूप मोठी गोष्ट उरली नाही, हे पेशंटच्या मनावर बिंबवणं गरजेचं असतं. त्याचबरोबर पेशंटने सुद्धा हे समजून घेणं आवश्यक असतं की बायपास म्हणजे रोड एंड सिअर असं नाहीये की रस्ता इथे संपला. त्यापुढेही लोक चांगलं आयुष्य जगू शकतात, प्रोडक्टिव्ह आयुष्य जगू शकतात आणि त्यात खचून जाण्यासारखं काही नसतं. डॉक्टर, हल्ली व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी फार झालेली आहे, त्यामुळे अनेक गोष्टी त्याच्यावरती येत असतात. ते कितपत तज्ज्ञ लोकांनी सांगितलेलं असतं किंवा किती ऑथेंटिक असतं हे कोणीच सांगू शकत नाही. मग त्या याच्यामध्ये काही सांगतात की अमुक एक औषध जर घेतलं तर शरीरातल्या सगळ्या नसा मोकळ्या होतात, तुम्हाला हृदय शस्त्रक्रिया करण्याची गरज पडणार नाही. हे कितपत खरं आहे किंवा लोकांना काय सांगाल तुम्ही त्याच्यावर? चांगला प्रश्न आहे, कारण बहुतांशी लोकांना शॉर्टकट्स हवे असतात की आम्हाला अँजिओप्लास्टी पण नको, बायपास पण नको, आणि मग व्हॉट्सअपवर वेगवेगळ्या प्रकारचे चित्रफिती किंवा व्हिडिओ फिरत असतात. त्याच्यात मला काही वर्षांपूर्वी खूप पेशंट्स ती चित्रफित दाखवायचे की जे हॉस्पिटलमध्ये एक असं यंत्र आहे की ते ट्यूब सारखं असतं, ते रक्तवाहिनीत घातलं की सगळे ब्लॉकेजेस सक करून घेतं आणि रक्तवाहिन्या मोकळ्या होतात. मित्रांनो,
हे सगळं खोटं आहे, चुकीचं आहे, दिशाभूल करणारं आहे. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवू नका. कारण तसं जर यंत्र असतं तर ते फक्त जे पुरतं का मर्यादित राहिलं असतं. मोठे कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आहेत ज्यांचं बजेट जे पेक्षा जास्त आहे, त्या लोकांनी हे यंत्र ठेवलं असतं. किंवा आता किलेशन थेरपीबद्दल बोलतात लोक, EECP बद्दल बोलतात. किलेशन थेरपीमध्ये मला माहिती आहे की अगदी बाहेरच्या राज्यातली पेशंट मंडळी सुद्धा नाशिकमध्ये किंवा परिसरात येतात आणि ते सलाईनमधून काहीतरी औषध सोडतात आणि त्यामुळे नसा क्लिअर होतात असं त्यांचा समज असतो, किंवा असं त्यांना सांगितलं गेलेलं असतं, त्यांची दिशाभूल झालेली असते. तर जर चिलेशनने नसा साफ होत असत्या तर आम्ही सुद्धा ते चिलेशनचं तंत्र अवलंबलं असतं, किंवा मी म्हटलं तसं कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये सुद्धा केलं असतं, सरकारी हॉस्पिटलमध्ये केलं असतं. ते तुमच्या कुठल्या तरी एका कोपऱ्यातल्या गावात तिथे का होतं फक्त? याचं कारण असं आहे की ते शास्त्रीय नाही आहे आणि एक मनाचं समाधान करण्यासाठी ती गोष्ट आहे. मला अशी उदाहरणं आठवतात की ज्यांनी माझ्याकडे अँजिओग्राफी केली आणि मग ते म्हणाले की नाही, आम्ही अँजिओप्लास्टी करणार नाही, आम्ही चिलेशन करणार आहे. ठीक आहे, करा बाबांना. चिलेशनचा कोर्स पूर्ण होतो आणि परत त्यांना त्रास व्हायला लागतो म्हणून परत अँजिओग्राफी करायला येतात. तर मी बघितलंय की 2 ठिकाणी ब्लॉक होते. त्याचा एकच ब्लॉक होतो, म्हणजे काय होतं की 2 ब्लॉकचा मधला भाग सुद्धा ब्लॉक होऊन तो ब्लॉक सलग होऊन वाढतो. म्हणजे तो किलेशनमुळे वाढतो असं म्हणत नाही मी, त्याची नैसर्गिक वाढ होते जी किलेशनने रोखली जाऊ शकत नाही. किंवा ECP म्हणून पण एक पॉप्युलर प्रकार आहे, काही लोक करतात ते, की ज्याच्यात दोन्ही हातांना दोन्ही पायांना ब्लड प्रेशरचे कफ लावले जातात आणि ते सिक्वेन्शियली इन्फ्लेट डिफ्लेट करतात, की ते फुगवतात आणि सोडून देतात. त्याच्यामुळे असं म्हणतात की हृदयाची कार्यक्षमता वाढते, हृदयाचं रक्ताभिसरण वाढतं, ब्लॉकेजेस कमी होतात. पण असं काहीही नाहीये, कारण ECP ही काही खूप महाग गोष्ट नाही. मी माहिती घेतली त्याबद्दल. ते ECPचं यंत्र काही खूप महाग नसतं, एक 20-25 लाखाला ते मिळतं. पण ते जर प्रभावी असतं तर सगळ्यांनीच घेतलं असतं ना, ते सरकारने पण घेतलं असतं. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ते उपलब्ध करून दिलं असतं. सरकार जर जीवनदायी योजना करू शकते तर ECP साठी सुद्धा सुविधा देऊ शकतं. पण तसं नाहीये. कुठल्या तरी कानाकोपऱ्याच्या क्लिनिकमध्ये ECPचं यंत्र असतं आणि पेशंट्स बिचारे आशेने तिथे येतात, ते करून घेतात, खर्च करतात आणि अमूल्य वेळ घालवतात त्याच्यात. कारण वेळ ही खूप महत्वाची असते. मी जसं सांगितलं की कुठला ब्लॉक किती वेगाने वाढेल आणि हृदयविकाराचा झटका येईल हे आपल्याला सांगता येत नाही किंवा त्याचं गणित मांडता येत नाही. आणि तो ब्लॉक वाढण्याचा वेळ तुम्ही जर चिलेशन थेरपी, ECP या गोष्टींमध्ये घालवला तर अवघड होतं. डॉक्टर, खूप छान माहिती दिलीत तुम्ही. या माहितीमुळे मला वाटतं जसं आपण अनेक वेळेला अंधश्रद्धा म्हणतो, बरोबर, तशी ही कमी व्हायला मदत होईल आणि आजार पसरण्याच्या अगोदरच उपाय करणं बरोबर. हे शक्य होईल. खूप खूप धन्यवाद डॉक्टर, आपण रेडिओ विश्वास मध्ये आलात आणि आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारल्यात. धन्यवाद हरिभाऊ, धन्यवाद नाशिककर. श्रोतेहो, हा होता जाणता हृदय हे हा कार्यक्रम आणि त्यासाठीच आपल्याकडे आले होते श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट आणि रिसर्च सेंटरचे प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ अनिरुद्ध धर्माधिकारी. आणि पुन्हा आपण भेटणार आहोत, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.